तर हॅलो गाईस, कसं काय स्वागत आहे परत आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही सगळे चाललो एक मस्त अशी ट्रिपसाठी चाललो. सगळ्या मित्रांनी खूप मेहनतीने एक मस्त लोकेशन डिसाईड केली, तर आम्ही सगळे चाललो तिथं. तुम्हाला खूप मजा येईल. हा ब्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. एक नंबर जागा आहे, एकच नंबर म्हणजे एकच नंबर. खूप भारी म्हणजे खूप भारी लोकेशन आहे. आता आम्ही सगळे चाललोय तिकडं, तुम्हाला आम्ही सगळी लोकेशन दाखवतो. एकच नंबर, गणपती बाप्पा मोरया. गाईस, त्याच्यामध्ये अजून एक लोकेशन आहे जी मी तुम्हाला दाखवायची होती. एकच नंबर लोकेशन म्हणजे कोणती आपली ही नाही आहे. सध्या आम्ही तिकडे चाललो, त्याला अजून खूप टाईम आहे. पण मी जे तुम्हाला बोललो होतो की आमच्या कॉलेजमध्ये एकदम भारी मंदिराचं काम चालू आहे. आणि सध्या तुम्ही मंदिराचं काम बघू शकताय गाईस. फुल खतरनाकमध्ये मंदिराचं काम चाललंय. फुल गणपती बाप्पाचं फुल एकदम जोरदार मंदिर बनून राहिलंय. त्याच्यामुळे एकच नंबर मंदिर. आणि मंदिराचं काम पण एवढं जोरात चाललंय नंतर आम्हाला वाटलं नव्हतं की होईन नंतर, पण खतरनाक आहे. काम फुल जोरात चाललंय. त्याच्यामध्ये पुढे रस्त्याचं पण काम चाललंय नंतर. रस्ता थोडा खराब होता तर त्याचं पण काम चाललंय. आम्ही तुम्हाला ते पण काम, मी तुम्हाला ते काम दाखवतो नंतर. काम पण एक नंबर चाललंय, तुम्हाला दाखवतो काहीच. बघू शकताय हे पूर्ण आमच्या इकडं कॉलेजमध्ये याचं काम चालू आहे, रस्त्याचं काम चालू आहे. त्याच्यासाठी पूर्ण गाड्या बिड्या फुल जोरात आणून ठेवल्यानंतर हे आमचं कॉलेज इकडं. मंदिर तर तुम्ही बघा, मंदिर तर एकच नंबर आहे गाईज. मंदिर अख्खी शोभा मंदिर आहे. एक नंबर दिसतंय. हा आमचा पूर्ण कॉलेजचा रस्ता जो पूर्ण खराब झाला होता, तर त्याचंच काम चालू आहे. त्याच्यामध्ये एवढं खतरनाक ऊन आहे, या उन्हाने तर अर्धा हँग करून ठेवलं. त्याच्यात ही सावली आली तर लय बरं वाटतंय. मग झाडं बिडं एक नंबर वातावरण झालंय गाईस. आपल्या कॉलेजची इकडची बस जी आपल्याला आपल्या स्टॉपवरती पोहोचवणार. अजून आपल्याला लई बस चेंज करायचं आहे. म्हणजे ही बस आपल्याला तिकडे घेऊन जाणार, त्याच्यानंतर ही बस आपल्याला तिकडे घेऊन, त्याच्यानंतर आपल्याला दुसरी बस चेंज करायची आहे, त्याच्यानंतर अजून एक बस चेंज करायची आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला दाखवतो आपली पब्लिक आहे. पब्लिक किती खुश आहे, चला बघू. तर कोण काय मग कशा आहे ट्रिपसाठी? वेरी मच एक्साइटेड. ट्रिप के बारे में क्या बोलना चाहते हो? बस यार, अरे बापरे गाईज, मागचे बघून घ्या गाईज. फुल पैशावाली पार्टी आहे का मागची वाली? नजर नाही लागली पाहिजे आम्हाला. बरोबर आहे गाईज. बस गाईज, आम्ही सेफली पोहोचू, एन्जॉय करू. बस बस बस. आणि लोकेशन तर आपण डायरेक्ट सगळ्यांना तिकडे पोहोचल्यावरती दाखवू काय. बेस्ट 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 प्लेस. तिकडे गेल्यावर आम्ही रिव्हील करू तुम्हाला. एकदम मस्त छान सरप्राईज भेटेल. तर गाईज तुम्हाला आता माहितच झालंय तर आपला स्पॉट एकच नंबर आहे. मजा तर खूप येणार आहे तिकडं. पब्लिक पण खतरनाक आहे. आता फुल मजा करून येतं. चला मग याच्या सेकंड नंतर भेटू. ओके. आम्ही पोहोचलो आता लाल, म्हणजे आमच्या एक स्टॉप वरती पोहोचलोय. अजून सुद्धा आम्हाला किती बस चेंज करायचं आहे? 2 बस चेंज करायचं आहे गाईस. तुम्ही बघू शकताय. याच्यानंतर आम्हाला 2 बस चेंज करायच्या आहे. आता ही बस धराल ती आम्हाला आमच्या स्टॉपच्या अर्ध्या स्टॉपवरती नाही, त्याच्यानंतर तिकडून आम्हाला बस धरायची, मग ती आम्हाला प्रॉपर स्टॉपवरती नेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आमचे गरीब महिला मित्र. हे फक्त आता दिसताना गरीब दिसते आहे, पण हे खतरनाक. यांचं तुम्हाला माहित नाही. तर तुम्हाला माहिती आहे का तिची बॅग दिसती का? ती बॅग बघा तुम्ही. ती पूर्ण बॅग कपड्यांनी भरेल. त्यांची पूर्ण बॅग कपड्यांनी भरेल गाईस. त्याच्यामुळे हा चला मग आता काहीतरी आमच्या सगळ्या महिला मित्रांना लागली भूक. आपण काहीतरी खाऊया, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. ओके गाईस. बघू शकताय आमच्या भुक्कड मैत्रिणी, एकदम भुक्कड. जसं यांना काय खायला भेटलं नाही तर आमच्या दोघांच्या ऑर्डर आल्या नाही. आणि इथं आमच्या ऑर्डर आल्या नाही, यांच्या पूर्ण संपायला लागल्या. एकदम खतरनाक. पण हे बघा इथं बघा, जळवायची तर पद्धत राहते यांचं. खरं आहे का नाही? कैसा लग रहा है फिर मानसी खाना? आप देख रहे हो फायनली पाइनएप्पल आ गए. हा पण आमचा नाही आहे काही, ह्यो पण या भुक्कड लेडीजचाच आहे. त्याच्यामुळं ही पब्लिक फुल खतरनाक मध्ये आहे. चला गाईज मग गाईड आता आम्ही खाणं बिना करतो. मग आमची 50 मिनिटांनी बस आहे, ती बस धरू आणि त्याच्यानंतर मग आम्ही जाऊ. बघू शकता आता ही आमची दुसरी बस आहे सध्या. या बसने आम्हाला जायचं. आता ही बस आम्हाला अर्ध्या स्टॉपवरती पोहोचवलं आणि त्याच्यानंतर फक्त मोजून 2 तासामध्ये आम्ही आमच्या मेन लोकेशनवरती पोहोचून जाईल, जिथं आम्हाला फिरायला जायचं आहे. तर हीची ती सध्या बस. आता या बसने आम्ही तिथं जाणार आणि सध्या आम्हाला तिथं पोहोचायलाच काहीतरी 6-7 तास लागणार आहे. तर सध्या खूप मोठी जर्नी. तर तुम्हाला आम्ही रस्त्यामध्ये जसं जसं ब्रेक भेटत जाईल तसं दाखवू. आता मोजून 10 मिनिटांमध्ये बस निघणार आहे. तर आम्ही जागा धरतो, नाही तर मग तुम्हाला माहितीच आहे दर जागेवरती बसचा सिस्टम काय आहे. तर जागा गेली तर गेली, परमनंट उभं राहून जायला लागेल 6-7 तास. चला मग गाईज भेटू. मग तुम्हाला पुढचं रस्ता दाखवत राहतो. ओके गाईज.
वाजले काहीतरी 7 वाजले नंतर, त्याच्यामुळं 7 वाजले आणि अजून सुद्धा आमची बस का अजून पोहोचली नाही. अजून आम्हाला खूप टाईम आहे नंतर. आमची रात्री काहीतरी 3 वाजता पोहोचणार आहे बस. तेवढंच आमच्या बसवाल्याने पण फुल फॉर्ममध्ये लाइटिंग बिटिंग लावून ठेवली. बसला एकदम नाद दाखवतोय. बाहेरचा व्यू तुम्ही बघू शकता गाईज. त्याच्यामुळं अजून सध्या म्हणजे खूप सारे नदी बिदी आल्या होत्या, तुम्हाला दाखवतो एवढं. पण आम्ही झोपलो होतो ना त्याच्यामध्ये गाईज बघा. त्याच्यामुळं बसवाल्याने फुल खतरनाक हे करून दिलं लाइटिंग बिटिंग. आता पुढे एखादा भारी स्टॉप आला तर तुम्हाला आम्ही दाखवाल. चला गाईज. तर गाईज फायनली सध्या आमची बस आता कुठे एक जागा स्टॉप घेतं, जिथं सगळ्यांसाठी जेवणासाठी स्टॉप बिप घेऊन ठेवला आहे. त्याच्यामध्ये आमचा बसवाला फुल फॉर्ममध्ये येतं. असे गाणे लावत होता फुल जुन्या काळातले हिंदी गाणे नाही का, दिलबर से प्यार तेरा दिलबर का नाश्ता फुल ये बंधन तो प्यार का बंधन, फुल फॉर्म मध्ये गाणे चालू होते. खतरनाक मध्ये मजा राहिली यांचं गाईज. कसं वाटतंय, कसं वाटतंय तुम्हाला यांचं? और कुछ बोलना चाहोगे? मान अकडली आहे, कंबर अकडली आहे सध्या बसून बसून. हा आता सध्या जरा लो आहे बॅटरी. लोकलला येऊ नका काही. हा गाईज एवढं तर खरंय. कधी लोकलनी ट्राय ना करू नंतर. आम्ही ट्राय केलं नंतर, ते पण या खुशी मॅडमने आम्हाला बोललं की आपण एकदा ट्राय करून बघू नंतर. त्याच्यामुळं पण काय नाही गाईज यांचं मजा येऊ राहिली यांचं. त्याच्यामुळं गाईज ही दुसरी, त्याच्यामुळं फुल फॉर्म मध्ये चालू आहे. मजा येते गाईज. चला आता काहीतरी जेवण बिवण करतो, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो. चला गाईज ना. ओके गाईज आपण फक्त आपल्या स्टॉपच्या फक्त एकच स्टॉप मागे राहिलोय. आता आपण पोहोचलो. आता रात्रीचे वाजले डायरेक्ट 3 वाजले नंतर. अजून एवढी झोप, डायरेक्ट आमची झोपा अर्धा राहिला ना. टाईमवरती बसती थांबवलं. आता आमचा स्टॉप फक्त एकच स्टॉप राहिला नंतर. आता इकडून आम्हाला दुसरी बस धरायची. फक्त त्या बसच्या आम्ही आता इन्क्वायरी करायला चाललोय नंतर. किती बस किती वाजता राहते ती. एकदा ती बस भेटली त्याच्यात झालं, मग आमचं फिक्स झालं. आता मग आम्ही डायरेक्ट आमच्या मेन स्टॉपवरती गेलो. आता राहिलं काय तर तुम्हाला दाखवतील लोकेशन काय. अजून तर सध्या टाईम आहे, तर अजून एक बस धरली तर लोकेशन तुम्हाला दिसेल. सध्या आम्ही बघा इथं नंतर तुम्ही बघू शकताय एकदम खतरनाक दिसू राहिलं गाईस फुल फॉर्म मध्ये. नंतर रात्रीचे 3 वाजले नंतर फुल झोपा लागल्या, फुल टू झोप लागली नंतर. पण काय नाही, आता हे करतो. चला तुम्हाला मग दुसरी व्यवस्था दाखवेल. ओके गाईस. तर फायनली गाईज शेवट तो टाइम आलाच की आम्ही आमच्या लोकेशनवरती पोहोचलो. जिसका हमें था वो इंतजार वो आ गया डायरेक्ट. आता तुम्हाला सांगू गाईज, शेवटी आम्ही आलोय दांडेलीला. दांडेली म्हणजे आम्ही माहीत नव्हतं नंतर. आम्ही खूप जागा सर्च केलं, खूप जागा आम्हाला भेटलं. इथं याला म्हणतं की असं म्हणजे पूर्ण रिसॉर्ट टाईप आहे. आणि त्याच्यानंतर इकडे खूप सारे ॲक्टिव्हिटीज होत्या, वॉटर ॲक्टिव्हिटीज, आणि खूप भारी भारी जागा आहे. तर काही सध्या तुम्हाला आम्ही दाखवतो जिथं आम्ही सध्या आलोय. नंतर ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही आलोय, आम्ही तुम्हाला तो रिसॉर्ट दाखवतो. नंतर त्याचा तर रिव्ह्यू बघा तुम्ही, काही एकच नंबर आहे. फुल मजा येऊ राहिली नंतर, फुल मजा आहे. नंतर आता सध्या सगळीकडे सगळे शांत वातावरण झालं आहे. पण गाईज थोड्या वेळानंतर खूप सकाळचं एकदम. आता किती वाजले? सकाळचे 7 वाजले गाईज. एक नंबर गाईज. तुम्ही ते बघा गाईज, तुम्ही व्ह्यू बघा फक्त. त्याचं काय खतरनाक मध्ये गाईज. त्याच्यामुळे दर एकदम शांतता फुल नेचरमध्ये गाईज. एकदा तरी लाईफमध्ये नेचरमध्ये माणसाला थोडं जायलाच पाहिजे. नंतर त्याला थोडं बरं वाटतंय नाही का. इकडं बघा एक कॅट बघा. ए छोट्या, ए छोट्या काय करतोय तू? गाईज शेवटी आपल्या महिला मित्र पण आल्यानंतर फुल फॉर्ममध्ये फुल खुश झाल्यानंतर. स्टार्टिंगला सगळ्यात थकल्या होत्या. बसचा प्रवास थोडा हे झाला होता. पण बसच्या प्रवासमध्ये आम्ही सगळे थोडं थकून गेलो होतो खूप जास्त. नंतर काय हे सगळं इकडं बॉनफायर आहे इथं काय, हे सगळं बॉनफायर आहे. अजून सुद्धा ते बॉनफायर मध्ये चालू आहे नंतर. म्हणून चालू आहे ना गाईज. बघा फुल फॉर्म मध्ये एक नंबर. फुल गरमी आहे, फुल गरमी गाईज. सांगायचं इथं फुल थंडी आहे गाइस. फुल ठंडी है गाइस, मजा आ रही है गाइस. बस मतलब हमारा ये ट्रिप सक्सेसफुल हो गया गाइस. ट्रिप प्लानर, ट्रिप एग्जीक्यूटर, वही सेम टू सेम गाइस. ये दांडेली का आइडिया इसका था, बाकी का सारा हमने फिर ये किया. मतलब पूरा गाइस अभी हम तुम्हें दिखाते हैं स्विमिंग पूल, जिसमें जाने के लिए हम कब से ही के लिए तो हम एक्साइटेड है गाइस. एंट्री भी एकदम खतरनाक आहे. त्याच्यामुळे डोकेश भाई पण इकडेच आहे. डोकेश भाई आपल्याला बघून लपू राहिलाय. त्याच्यामुळे म्हणून गाइस स्विमिंग पूल बघा. ओ माय गॉड, प्लीज शावर बिफोर दी एंटर द स्विमिंग पूल. खतरनाक गाइस. तुम्ही बघू शकताय एकच. हो जाए. आम्ही तर बोलतोय गाईज की सकाळीच एक डुबकी मारली तर खूप बरं होऊन जाईल नंतर. त्याच्यामुळं गाईज तुम्ही बघा गाईज, सगळ्या साईडनी एक नंबर, पूर्ण वातावरण एक नंबर दिसतंय. गाईज मी बोललो होतो ना इकडचं वातावरण एक नंबर आहे. त्याच्यामुळं
गाईस पब्लिक फुल पागल झाली पब्लिक पाणी बघून फुल खतरनाक खतरनाक झाली गाईस पब्लिक हा तिकडं बघा गाईस ते बघा फुल टू पागल झाली पब्लिक फुल एन्जॉय गाईज मी काय बोललो होतो तुम्हाला त्याच्यानं तुम्ही हे नाही बघितलं तर काय बघितलं इथं बघा गाईज सध्या आपला फोन थोडं हे तुम्ही त्याच्यावर पण थोडं हे करा थोडं नाही का पण मी जेवढं व्ह्यू दाखवतो गाईज जेवढं तरी पण एक नंबर महिला मैत्रीण फुल पागल झाली आहे ती याच्यासोबत काय काय करते काय माहिती आता जेवढपर्यंत हा हिला चावणार नाही तेवढपर्यंत तिचं मन भरणार नाही बघू शकताय गाईज हे बघा दिसायला कसा उसका चेहरा दिखा अरे बापरे 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 खतरनाक आहे गाईज तर तुम्ही बघा तो एकदम खतरनाक दिसतोय खतरनाक चिंटू की माँ कोण मिंटू गाईज इकडं किती 4 प्रकारच्या पर्शियन कॅट आहे एक ही पर्शियन कॅट आहे एक ती वाली पर्शियन कॅट आहे आणि 2 पर्शियन कॅट आहे त्यांनी अजून त्यांना हे नाही करेल म्हणजे ते अजून जास्त ऐकत नाही योरा बाप काळा बोका गाईज तुम्ही बघू शकता याला बघूनच मी अरे 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 गाईज थोडा कॅमेरा काय करतोय तुम्ही बघताय किती डेंजर दिसतोय तो त्याच्यामुळं हा बघा गाईज एकदम खतरनाक आहे डोळे बिळे फुल खतरनाक आहे तिकडं बघा ते चला गाईज आता आम्ही सध्या अजून आम्हाला रूम भेटला नाही गाईज सध्या आम्ही टेंटवरच होतो तर मग तिकडे आराम बिराम केला आता आमचं रूम क्लीन होऊन राहिलं आता आम्ही ते रूम बिम क्लीन झालं तिकडं चेक इन करणार फ्रेश बिश होणार आणि त्याच्यानंतर मग आम्ही ऍक्टिव्हिटीजसाठी जाणार आता सध्याने आता ऍक्टिव्हिटीजसाठी जेव्हा जाईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेल ओके गाईज ही आपली सगळ्यांची लोकेशन आहे आपण या लोकेशन चालतोय त्यांनी काय म्हणलं की फोन तिकडे अलाउड नाही आहे कारण आपण तिकडे पाण्यामध्ये जाणार नाही म्हणून त्याच्यामुळे त्यांनी बोललं की तुम्ही फोन नका ठेवू तर आम्ही फक्त एकच फोन ठेवला तर सध्याचा मी शूट सगळा दुसऱ्या फोनमध्ये करणार आहे पण मग ते तिकडून बघू आता काहीतरी कराल मग सध्या म्हणून गाईज बाकीच्या शूटच्या सगळ्या व्हिडिओ मी त्या गोप्रो कशातून तरी त्या सगळ्या काढणार मग नंतर तुम्हाला एक खडी दाखवेल तेव्हापर्यंत आपल्या सोबत आला तेव्हापर्यंत आपण तुम्हाला सगळं दाखवेल आता तिथं मध्ये फोन अलाउड नाही तर मग आपण हा फोन ठेवून देऊ राहिलो चला मग गाईज मग पुढच्या व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो एक्सपिरियन्स खूप खतरनाक होता त्याच्यामुळे आता तुम्हाला काय सांगू तर आमची क्राफ्टिंग एवढी खतरनाक गेली आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये लगेच एडिट करून आमचे व्हिडिओ दाखवू स्टे ट्यून्ड खूप खतरनाक गाईज आता तुम्ही यांना विचारा फक्त झालं काय हा फक्त यांना विचारा मीता मरली गाइस मीता मरली मेरे पूरे यहाँ पे लगा पूरा गाइस मी बोलू ना फक्त हम में सिर्फ अकेली लड़की बची सिर्फ अकेली लड़की बची हम सबके सब नीचे उतर गए थे सबके सब लय खतरनाक झालं गाईस खरं मध्ये डायरेक्ट 3 टाइम दगड लागला पाठीला अवघड झालं चला आता आमची ते जोरबिंग बाकी आहे आम्ही ते करतो तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मध्ये दाखवणार ओके गाईस तर गाईस तुम्ही बघताय आम्ही आता सध्या काय करतोय बोट काय करतोय बोट जॉर्बिंग करतोय नाही का त्याच्यामुळे तर गाईस एकदम खतरनाक मध्ये सध्या चालू आहे तुम्ही इकडचा व्ह्यू बघा गाईस पूर्ण साईडनी फक्त हेच आहे पूर्ण साईडनी एकदम खतरनाक मध्ये
आणि सध्या आपले बोटवाले पण एकदम फॉर्म मध्ये बोट चालू राहिले तर वाटलं नव्हतं हेच आमचे गाईज जे एकटे मेंबर वाचले होते बाकी कोणच नाही. पुढची गँग तर बघा आमची फुल फॉर्म मध्ये गाईज. खूप या ट्रिप मध्ये खूपच जास्त एक्सपिरियन्स मजा येऊ राहिली. काय कैसा लग रहा है गाईज? गाईज खरं मध्ये बोलू खरं मध्ये लय डेंजर होतं लय डेंजर एक्सपिरियन्स. तुम्ही पण लाईफ मध्ये एकदा एक्सपिरियन्स करा. खरं मग सांगतो मजा येईल पण खरं मध्ये लय डेंजर एक्सपिरियन्स होतं. एक टाइमला आम्हाला असं वाटलं होतं की आता काय माहिती काय होतं तर आम्ही डायरेक्ट डोळे बंद करून घेतले होते. पण जसं आमच्या इन्स्ट्रक्टरने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही हेच करा तर आम्ही तेच करून ठेवलं. आम्ही शेवटपर्यंत तेच केलं काही जनता. तुम्ही बघा काहीच व्ह्यूज बघा फक्त व्ह्यू बघा काही एक नंबर. सध्या काय सांगू आता आमच्या बोटवाले आमची बोटच नीटने चालू राहिले काहीच त्याच्यामुळं ना पुढे जाते एकच जागा गोल फिर राहिली. काहीच लय मजा आली खरं म्हटलं. आम्ही पूर्ण ब्लॉग एकदम बाहेर दाखवू गाईज. लय माझं स्वप्न आहे या ब्लॉगचं टाकायचं नंतर भेटू. चला गाईज ओके गाईज पुढचं तुम्हाला सांगत जाईल जसं जसं होतं तसं तुम्हाला सांगत जाईल. ओके बाय गाईज. खूप म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही पण कधीतरी लाईफ मध्ये अगर जमलं तर दांडेलीला या. अगर लाइफ में जमा तो वापिस लाइफ में अगर ऋषिकेश वाला चाहिए ना तो यहाँ आओ. Come to Dandeli once, guys, Dandeli and is enjoy a the adventure and fun. It's very super. बोल नहीं सकते पर गाइस अगर लाइफ में अगर कुछ जमा रहे डैमेज हुआ है यहाँ पे गाइस पत्थर की वजह से. तो गाइस सोच समझ के थोड़ा. एक बार तो दांडेली आना एक बार. बहुत बढ़िया व्यू है ये बहुत बड़े व्यू है दिखने में बहुत मजा आती बहुत मजा. तुम आना बहुत ही ज्यादा तुम एक्सपीरियंस लेके जाओगे. हमारे लाइफ का फर्स्ट एक्सपीरियंस है ये क्या गाइस. बहुत ही Adventurous आणि खूप मस्त. खूप मजा आली गाईस. खूप म्हणजे खूप जास्त मजा आली. चला भेटू मग आता आम्ही चाललो आमचं परत इकडं ओके. चला मग गाईस ओके बाय. भेटू मग परत एक आता नाही याच्यानंतर पण आपण थोडं हे करू. आता थोडंसं स्विमिंग बिविंगचं ते सगळं करू. पण गाईज आपलं क्राफ्टिंग ऍक्टिव्हिटीजचा सगळा ब्लॉग इथंच होतोय. तर गाईज यो आमचा पूर्ण रात्रीचा व्ह्यू आमचा पूर्ण स्टेचा रात्रीचा व्ह्यू तुम्ही बघून घ्या. एक नंबर दिसतोय पूर्ण एक नंबर यंदा सगळ्या साईडने यंदा फुल मजा तुम्ही बघू शकता गाईज. यंदा त्या साईडने पूर्ण इकडं बघा तो आमचा सुद्धा स्टे यंदा इकडं पूर्ण साईडने सगळ्या साईडने त्याच्यामुळे हे बघा गाईज पूर्ण रात्रीचा व्ह्यू. त्याच्यामुळे इकडं सध्या रेन डान्स चालू आहे गाईज. त्याच्यामुळे ते बघा इकडं सध्या रेन डान्स चालू आहे. त्याच्यानंतर त्या साईडला पूल आहे त्या साईडला. आता आम्ही काय करेल थोड्या मिनिटांमध्ये आता थोडंसं आम्ही रेन डान्स करतो डान्स विन्स करतो आणि मग पुलात बिलात जातो थोडंसं हे करतो. सध्या आमची राफ्टिंगमध्येच लई जास्त मजा आली पण आम्ही थोडंसं पाण्याबिण्यामध्ये खेळतो. त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला दाखवतो जेवण बिवण करतो. मग बॉनफायरमध्ये जाताना तुम्हाला दाखवतो काहीच. सध्या एवढा भारी व्ह्यू आहे मी म्हणतो काहीच. कधीतरी अगर तुम्हाला पण जमलं तर लाईफमध्ये कधीतरी इकडे या. खरं सांगतो जे एकदा मिस केलं ते मिसच केलं तर खरं मध्ये एक नंबर जागा. आम्हाला पण पहिल्यांदा माहित नव्हतं पण खरं मध्ये आम्ही स्वतः बघितलं त्याच्यामुळे बोलतो एक नंबर जागा काहीच एक नंबर. तुम्ही पण कधीतरी या. आणि मी तर बोलतो लाईफमध्ये फर्स्ट टाइम तर राफ्टिंग ट्राय करा. दांडेलीची राफ्टिंग एक नंबर राफ्टिंग आहे. एक नंबर राफ्टिंग दांडेलीची राफ्टिंग आमची लाईफ टाईम मेमरी बनून गेली. एक नंबर दिसतंय गाईस. चला मग गाईस ओके गाईस तुम्ही सध्या बघू शकताय तिकडं फुल फॉर्म मध्ये रेन डान्स चालू झालाय. तिकडं बघा यंदा त्याच्यामुळे तेव्हा तिकडं पब्लिक फुल जोरदार मध्ये नाचू राहिली त्याच्यामुळे यो असा रेन डान्स आहे. आता इकडं आम्ही पण थोडा वेळ जाणार आहे. असा रेन डान्स आहे. मग त्या रेन डान्सच्या नंतर मग आम्ही सगळे पूलमध्ये जाईन तर तिथं फोन नेता येणार नाही गावावर. मग तो पूर्ण फोन ओलावून जाईन. तरी झालं तर आम्ही त्याची व्हिडिओ काढू. पण गाईस तुम्ही सध्या याला एन्जॉय करा. जे माझ्याकडून होतंय ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो गाईज. आपल्याकडून तुम्हाला कधी काय बोर होणारच नाही गाईज. बघताय ना एन्जॉय करा फुल खतरनाक त्याच्यामुळं एन्जॉय करा गाईज. एन्जॉय करा एक नंबर मजा चालू आहे. मी तर म्हणतो लाईफ मध्ये जमलं तर तुम्ही पण कधीतरी या गाईज. जे मित्र नाही आहेत त्यांना द्या सोडून स्वतः निघा पण कधीतरी या. तर गाईस आता सध्या आज दिवसभर खूप जास्त थकलो आम्ही.
आता सध्या आपण चाललोय शेकोटी करायला, बॉन फायर चालू आहे तिथं. आपण ते बॉन फायर ते सगळं करू आणि त्याच्यानंतर आपण आराम करू. गाईस खूप जास्त मजा आली, खूप जास्त मजा आली. मी तर बोलतो तुम्ही पण तुमच्या फ्रेंड सोबत इथे या आणि लई एन्जॉय करा. खरं सांगतो, एक नंबर जागा, एक नंबर आहे. तर याच्यासारखी जागा कधीच कुठे भेटणार नाही. आम्ही खरं मध्ये लई एन्जॉय केलं. अजून पण आता खूप होतं, पण गाईज आता खूप जास्त थकलो त्याच्यामुळं. आणि आज खूप जास्त रिव्हर क्राफ्टिंग खरं मध्ये खूप अवघड खतरनाक वस्तू नंतर. आणि नुसतं एवढं आम्ही पाण्यात होतो, चांगलं 3-1 तास पाण्यात होतो. त्याच्यामुळं गाईज नाही का अवघड होतंय पाण्यात. तुम्ही एकदा गेले तर तुम्हाला कळलं नंतर. त्याच्यामध्ये तर मी तर वाहत गेलो तर तुम्हाला बोललो मी ते टाकतो, अपलोड करतो. लय खतरनाक होतं, कसं तरी वाचलोय नंतर त्याच्यामुळं. आणि हातपाय पण आता जाम दुखायला लागले तर पण. चला मग गाईस, भेटू परत एक पुढचा नवीन ब्लॉग घेऊन. ओके बाय गाईज, लाईक शेअर अँड सबस्क्राईब.